हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळेच मस्त असणार. तर आज मी जाणार आहे पॅगोडाला. पॅगोडा हा महाराष्ट्रातील एक अजूबाच. याला विश्व विपासना पॅगोडाही बोललं जातं. तर आता इथपर्यंत जायचं कसं? तर तुम्हाला बोरवली गोराईवरून जाता येईल आणि भाईंदर वेस्टवरून तुम्हाला अर्ध्या तासाने बसेस मिळतील. तर मी जाणार आहे भाईंदरवरून. तर त्याच्या आधी माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि हा माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर सर्वात प्रथम आपण पोहोचूया भाईंदरपर्यंत. लोकल ट्रेनला तुम्ही बघू शकता दुपार झाली आहे तरीही किती गर्दी आहे ती. मुंबई लोकल ही 12 महिने पॅकच असते. त्याच्याच बाजूला 4 नंबरची पॅगोडासाठी बस लागली. तर हे आहे पॅगोडाचं तिकीट. तर आम्ही 3 जण आहेत. 3 जणांचे आमचे 53 रुपीज झाले. आता मी बसमधून उतरले आहे. तर भाईंदर टू पॅगोडापर्यंत यायला 45 मिनिटं लागतात. हीच बस परत 10 मिनिटं थांबून परत भाईंदर स्टेशनला जाते. ही बस तुम्हाला पगोड्याच्या गेट जवळच सोडेल. तर आता मी पोहोचले आहे विश्व विपासना पगोडाला. तर पगोडाच्या बाजूलाच एसल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम आहे. तर हा पॅगोडा तुम्ही बघू शकता. हा आहे त्याचा मेन एंट्रन्स. तर मेन गेट हा आहे. हा मेन गेटचा एक वैशिष्ट्य म्हणजे हा म्यानमारमध्ये बनला आहे आणि हा पूर्ण लाकडाचा आहे. आणि ह्याचं तुम्ही बांधकामही बघू शकता किती सुंदर आहे. पूर्ण लाकडाचं हे बांधकाम केलेलं आहे. तर खूप सुंदर असं डिझाईन आणि नक्षी काढलेली आहे. तर हा आहे मेन गेट. तर इकडून जाताना एंट्री आहे. इकडे चेकिंग होईल. इकडे पुरुषांसाठी आहे, इकडे महिलांसाठी आहे. पगोडा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ओपन असतो. तर इकडे कुठल्याही प्रकारची एंट्री फी घेतली जात नाही. तर हा आहे म्यानमार विपासना गेट. तर ह्याला म्यानमार विपासना गेट बोललं जातं आणि हा पूर्ण लाकडी असून हा हँडमेड आहे. तर ह्याची डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. बॅग चेक करून आपण जाऊया आतमध्ये. एसल वर्ल्ड जेटीवरून बोरवली जेटीला जाण्यासाठी शेवटची जेटी 6 वाजताची आहे. तर इकडे आतमध्ये चेकिंग होते. बॅग वगैरे चेकिंग केल्या जातात आणि नंतर आपल्याला वरती एंट्री मिळते. तर इकडे आहे नगाडा. तर आपण जाऊया नगाडाच्या इकडे. मस्त असा नगाडा आहे. नक्षीकाम पण खूपच छान केलाय. तर हा आहे तुम्ही मध्ये बघता आहे तो आहे पॅगोडा आणि इकडे आहे नगाडा आणि लेफ्ट साइडला आहे घंटा.
तर आता आपण घंटा वाजवायला जाऊया. आता मी घंटा वाजवते. जोरात वाजते माझी. तर इकडे मस्त असं गार्डन आहे. इकडे तुम्ही बसूही शकता. मस्त अशी वन डेची तुमची पिकनिक होऊ शकते. कारण इकडे फिरण्यासारखं पण खूप काही आहे. खाण्यासाठी आहे इकडे गोळा पॉपकॉर्न आहे. तर खूप सोय इकडे केली आहे आणि कॅन्टीन ही आहे इकडे. तर ते आपण नंतर बघूया. इकडे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची ही सोय आहे आणि वॉशरूमही आहे. त्याच्याच बाजूला फूड प्लाझा आहे. तर इकडे तुम्हाला खाण्याची चांगली सोय आहे. तर तुम्ही बघू शकता पॅगोडा किती सुंदर अशी डिझाईन वगैरे केलेली आहे. तर आता मी वरती जाणार आहे. तर वरती तुम्ही बघू शकता की वरती घंटा आहे. त्या घंटांचा आवाज वरती गेल्यानंतर कानामध्ये एकदम खूपच चांगला असा गुंजतो. तर तेही वरती जाऊन आपण बघूया. इकडेच पुढे बुद्धांचा स्टॅच्यू आहे. तो पहिला बघूया आणि मग जाऊया वरती. ही आहे भगवान बुद्धांची उंच अशी मूर्ती. खूपच छान अशी मूर्ती इकडे दिली आहे आणि त्याच्या समोर दिला आहे आशीर्वादाचा हात. तर आता आपण जाऊया मेन पगोडा बघण्यासाठी. तर आता मी इकडे वरती पगोडाला आले आहे. तर तुम्ही घंटावरती आहे त्यांचा आवाज येतोय. खूप छोटा छोटा आवाज येतो आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम कलाकृती एवढी सुंदर दिली आहे ह्याची. तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जून 2013ला आश्चर्य डिक्लेअर झाली होती. तर त्या आश्चर्यांपैकी पहिला नंबर पगोडाचा येतोय. तर आतमध्येही आपण आतमध्ये शूट करता येत नाहीये तरीही थोडंसं बाहेरून दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आतमध्ये बसण्यासाठी तुम्हाला 8 ते 9 हजार लोक आतमध्ये बसू शकतात. आणि हा आतमध्ये आहे तो बिना खंबाचा. एकही खंबा त्याला लागलेला नाही आणि बिना खंबारहित हा पगोडा बांधलेला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता छोटा पगोडा आहे आणि इकडे सोलारही दिले आहेत. खूप सारे असे सोलार दिले आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आता मी मेडिटेशन रूम मध्ये आली आहे. तर इथे 10 मिनिटं मेडिटेशन होणार. आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये आणि मोबाईल सायलेंट करून जावं लागतं. तर आता मी मेडिटेशन रूम मधून बाहेर आली आहे. तर इथूनच मेन एंट्री आहे मेडिटेशन रूम मध्ये जाण्याची आणि तिथे 10 मिनिटं मेडिटेशन केलं जातं आणि खूपच बरं वाटतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर बिना खांब्याची पूर्ण भिंत बांधली आहे. ते बघायला खूपच बरं वाटतं. आणि वरती अशोक चक्र आहे आणि त्याच्यामध्ये पॉटमध्ये गौतम बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. तर हेही आतमध्ये जाताना मला सांगितलं. तर आता आपण ह्या साईडला जाऊन बाकीचे स्पॉट बघूया. तर इकडे आहे धम्मचक पवत आणि बाजूलाही बघू शकता बागही आहे आणि हे स्टॅच्यू ठेवले आहे. खूप छान वाटतं इकडे. आणि हे चक्र बघू शकता तुम्ही. चक्र पूर्ण गोल सारखं फिरतच आहे. तर इकडे आहे आकाशदेवी आकाशदेवता ते स्टॅच्यू लावले आहेत. खूप छान असे
स्टॅच्यू आहेत आणि मस्त इकडून पाणीही वाहत आहे. तर इकडे आहे श्री सत्यनारायण कोयक्का एवं श्रीमती इलायची देवी. तर इकडे छोटंसं गार्डन आहे, छोटी मुलं मस्त अशी खेळू शकतात. तर इकडे आहे अशोक स्तंभ. तर खूप छान असा अशोक स्तंभ इकडे दिला आहे आणि खूप उंच पण आहे. तर इकडे आहे विपासना केंद्र. तर विपासना केंद्र खूपच मोठं आहे. तर आता संध्याकाळी झाली आहे, जायचं पण आहे, पण त्याच्या आधी एकदा आपण पगोडाचं बांधकाम निरखून बघूया. तर आता थोडं सनसेट पण होतोच आहे आणि हवाई मस्त सुटली आहे. तर या परिसरामध्ये खूप अशी शांतता आहे आणि पक्ष्यांचा आवाजही तुम्ही ऐकू शकता. तर खूपच वेळ झाला आहे आणि मी आता चालली आहे घरी, कारण बसचा टायमिंग ही होत आहे. एक्झिटचा इकडे शॉपिंग आहे, तर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंग करू शकता, पण थोडं किचन वगैरे महागच आहेत. तर इकडे बुद्धांच्या मूर्त्याही आहेत, तर तेही तुम्ही घेऊ शकता. तर आता मी निघतेच आहे, 6:30 वाजले आहेत आणि बसचाही टायमिंग झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब ही नक्की करा. तर आता बाय.